नमस्कार. निवडणूक आयोगाने निवडणूक लावण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंत नुसता गोंधळ घालून ठेवलेला आहे. आता यांचे चुकीचा आराखडा जर सांगायचा झाला, तर पहिलं तर निवडणुका उशिरा लावल्या. म्हणजे 5-5, 6-6 वर्ष काही ठिकाणी प्रशासक बसवले होते. बरं निवडणुका लागल्या. त्यातच यांनी 57 नगरपरिषदा आणि नगरपंचायतमध्ये आरक्षणाचा गोंधळ घातला. चुकी झाली. आरक्षण हे 50% पेक्षा जास्त गेलं. परत कोर्टात याचिका दाखल झाली. कोर्टाने सांगितलं, की आम्ही हस्तक्षेप करत नाहीये. निकाल राखीव ठेवा, परंतु निवडणुका पार पाडा. काल 1 डिसेंबरला परत याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावरती सुनावणी न होताच इलेक्शन कमिशननं एक स्वतःचाच निर्णय घेतला, की जवळपास 24 नगरपरिषदा आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला स्थगिती, जे की आज 2 डिसेंबरला होऊ पाहत होत्या, त्यांना स्थगिती देण्यात आली आणि त्यांचा 20 डिसेंबरपर्यंत त्या निवडणुका लांबवल्या. आता यात 1 डिसेंबरला यांच्या लक्षात आलं, की जी अर्ज वाटप मागं घेण्याची तारीख होती आणि चिन्ह वाटपाच्या नंतर जे 3 दिवस मिळायला पाहिजे होते, ते नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. हे 1 डिसेंबरला कळाल्यानंतर त्यांनी हा जो काही निर्णय आहे 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतला. आता इथपर्यंत तर गोष्टी ठीक होत्या. परंतु आज आणखीन एक नवीन झटका किंवा एक नवीन बातमी अशी येते की जी निवडणुका आज झालेल्या आहेत 2 डिसेंबरला ज्याही ठिकाणी निवडणुका झाल्यात, याचा निकाल जो उद्या लागणार होता, तोही आता राखीव ठेवण्यात येणार आहे. आता हा निकाल जवळपास 18 ते 19 दिवसानंतर म्हणजेच 21 डिसेंबरला बाकीचे जे काही 24 ठिकाणच्या स्थगितीवाल्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्यासोबतच याचाही निकाल लागणार आहे. मग आता या गोष्टीमुळं काय-काय परिणाम होणार आहेत? कारण इकॉनॉमिक्समध्ये एक टर्म आहे. जर एक गोष्ट चेंज झाली तर एकच गोष्ट म्हणजे एक गोष्ट कमी झाली तर एक वाढते. त्याला समान बदल आपण म्हणतो. परंतु कॅस्केडिंग इफेक्ट एक आहे. म्हणजे एक गोष्ट चेंज झाली तर पुढच्या 10 गोष्टी चेंज किंवा बदल होतात. तर आता या निर्णयामुळं कॅस्केडिंग इफेक्ट काय-काय होऊ शकतो पुढे येणाऱ्या महिनाभराचा किंवा एक पुढच्या जानेवारी महिन्यात काय-काय परिणाम होऊ शकतो हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे, की एक निर्णय हा किती निर्णयासाठी पुढच्या गोष्टींसाठी भारी पडू शकतो. सर्वप्रथम जो निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. आता राखीव निकाल ठेवला म्हणजे काय होणार, की त्या ठिकाणी यंत्रणा तुम्हाला लावावी लागणार आहे. म्हणजे आर-ओज तिथं गुंतलेले आहेत. त्याची ई-व्ही-एम आहे. आता आज निवडणूक आणि उद्या जरी निकाल लागला असता, तरी ई-व्ही-एमवरती नाव ठेवणारी लोकं आहेतच आपल्याकडे. परंतु आता जर का 19 दिवस ई-व्ही-एमला सुरक्षित ठेवलेलं आहे आणि त्यानंतर निकाल लागणार आहे, तर ह्या ई-व्ही-एमवरती प्रश्नचिन्ह उभारणार नाहीत का? तर याची शंका काही दाट आहे, की ई-व्ही-एम हॅक होणार. आता त्याच्यानंतर या निकालाचं जर दिरंगाई होत असेल, ह्या निवडणूक प्रक्रियेला जर उशीर होत असेल, तर येणाऱ्या भविष्यात ज्या कुठल्या जिल्हा परिषदच्या, महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका लागू पाहत होत्या, त्यांनाही उशीर होणार आहे. आणि जी कोर्टाने 31 जानेवारीची तारीख सांगितलेली आहे, त्याचं उल्लंघन 100% होणार आहे. म्हणजे हा कॅस्केडिंग इफेक्ट बघा, एक निकाल पुढे ढकलला, एक गोष्ट प्रक्रिया पुढे ढकलली, तर पुढच्या प्रक्रिया आणखीन पुढे जाणार आहे. त्यातच आणखीन हा जो प्रशासनावर येणारा ताण आहे, म्हणजे जवळपास 288 ठिकाणी ज्या निवडणुका नगरपंचायत आणि पालिकेच्या होत आहेत, तेवढ्याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्ट्रॉंग रूम्स उभ्या करणे आहे. तेवढ्याच ठिकाणी दररोज त्याला पहारा द्यायचा आहे, चेकिंग, चेकआउट करायचं आहे, अधिकारी तिथं असणार आहेत. तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टीची परत शंका लोकांमध्ये निर्माण होते, की खरंच ही सत्ताधारी मंडळी यामध्ये काही बदल करून परत त्यांच्यासारखाच निकाल लावतील का? किंवा जर का निकाल तसा आला, तर या गोष्टीची खरंच खात्री पटवून जाईल, की सत्ताधारी मंडळीनेच हा ई-व्ही-एमचा किंवा सत्ताधारी मंडळीनेच इलेक्शन कमिशनला हाताशी घेऊन ह्या सगळ्या खेळी केलेल्या आहेत. आता त्यासोबतच दुसरी गोष्ट काय होणार आहे, की आचारसंहिताही लांबणार आहे. म्हणजे आचारसंहिता उठली जाणार नाही आणि आचारसंहिता लांबल्यामुळं परत जे काही सरकारी कामं असतील, जे की जनतेच्या हिताचे कामं असतील, काही लोकांची कामं अडकलेली असतात, आता तेही लांबणीवर टाकणार. त्यामुळं आचारसंहिता हेही लांबणार आहे. आता कुठेतरी असं दिसून येत आहे, की 31 जानेवारीची जी तारीख आहे, ती तर ओलांडली जाणार आहे. आता यामध्ये नागपूर खंडपीठाने आजचा जे काही निकाल दिलेला आहे, की आज जी काही निवडणुका लागू होणार होत्या, त्या निवडणुकाचे निकाल हा उद्या जाहीर करता त्याला पण 21 तारखेलाच करता यावा. आता यामध्ये कुणाचं भलं होणार आहे सत्ताधाऱ्याचं की विरोधकाचं? तर त्याच्यामध्ये 50-50 चान्सेस आहेत. ते कसे सांगतो मी. जर उद्याच निकाल लागला असता आणि जो कुठला पक्ष जिंकलेला आहे, याचा परिणाम 20 तारखेला जे निवडणुका होणार आहेत, त्याच्या मानसिकतेवरती म्हणजे तिथल्या निवडणुकीमध्ये सहभाग होणाऱ्या किंवा मतदान करणाऱ्या जनतेच्या मनावरती परिणाम होऊ शकतो. झाला असता किंबहुना. म्हणून काय ते हा निकाल नागपूर खंडपीठानं दिलेला आहे, की याचा निकाल केवळ 21 तारखेला एकत्र जाहीर करण्यात यावा. एक्झिट पोलही होणार नाहीये. एक्झिट पोलही 20 तारखेला 20 डिसेंबरला रात्री 5:30 सायंकाळी 5:30च्या नंतर एक्झिट पोल्सही करतील. त्यामुळे हवा जी काही होणार होती वेगळी क्रिएट, ती हवा होणार नाही आणि परत एकदा कुठेतरी समसमान संधी दोन्ही पक्षाला म्हणजे सत्ताधाऱ्याला आणि विरोधकांना भेटणार आहे. आता त्यासोबतच
असंही दबावाचा चर्चा आहे, की ही जर निवडणूक आता या लांबल्यात, याचा आराखडा मिळालेला आहे 21 डिसेंबरचा. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती परत महानगरपालिका यांच्या निवडणुका लांबत-लांबत इतक्या जर लांबल्या, तर ओबीसी आरक्षणाचा जो निकाल आहे, तो सुप्रीम कोर्टानं भाटिया कमिशनवरतीचे जे रिपोर्ट आहे, त्यावरती सुनावणी हायकोर्टाची ही 21 जानेवारीला होऊ पाहते. मग तिथपर्यंत जर गेला आणि भाटिया कमिशन जर लागू झालं, तर परत एकदा नगररचना बदलायला लागणार. परत एकदा आरक्षणाचा मग सोडत निघणार आणि मग परत एकदा पुनर्रचना करायला लागणार. सगळ्या गोष्टी पहिल्यापासून होणार महानगरपालिका, नगरपंचायत आणि आणि जिल्हा परिषदामध्ये. मग हे कुठेतरी कुणाच्या फायद्याचं राहणार आहे, याच्यावरती शंका आहेत. तर आशा करूया, की येणाऱ्या काही काळात लवकरच या निकालाला आणि ही जी काही आता 15 दिवस 19 दिवसाची ईव्हीएम सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया आहे, त्यावरती ही गालबोट लागणार नाही आणि जो काही निकाल असणार आहे सर्वसाधारण जनतेला मान्य असेल